हाय फ्रेंड, जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे प्रचंड पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही बोर मारायचं ठरवलं. हे बघा, हे पाणी कुठे लागेल हे बघत आहेत. एक एक वेगळीच कला असते नाही काय प्रत्येकाजवळ. आता या ठिकाणी पाणी लागेल असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच ठिकाणी पाणी लागलं. तब्बल 4 वाजले पहाटे बोर मारण्यात आणि शेवटी हे पाणी लागलंच. हा आनंद ना मी तुम्हाला सांगू शकत नाही. नवरोबा तर पाणी लागेपर्यंत 3 तास उभे होते फक्त आणि ते पाणी लागल्यावर जो आनंद होता ना, तो सांगू शकत नाही मी तुम्हाला. इतका आनंद झाला. तब्बल 70 फुटाला पाणी लागलं. अजून जास्त खोल केलं आहे, पण 70 फुटाला पाणी लागलं. त्यानंतर सकाळी जरा लेट झालं उठायला, कारण संडे पण होता आणि पहाटे झाली होती. त्यानंतर अंघोळ केली आणि मग इथे धुणं धुवून घेतलं. हे बघा, पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही. पाण्याची किंमत काय आहे ना, ती आम्हाला खूप चांगली माहिती आहे. तसं हे आमचं नदीचं गाव आहे, पण पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे. हे बघा, आम्ही धुणं धुवेपर्यंत मॅडम आमच्या अशा आवरल्या. त्यानंतर आम्ही असा नाश्ता केला मस्तपैकी. काल भिजत टाकलेले मोड होती, त्याची भाजी बनवली. आज संडे असल्यामुळे सगळे जरा निवांत होते. हे बघा, मॅडमांचं असं आहे की मम्मी मला खाऊ द्या, आता तुझं खाऊन झालं. त्यानंतर मग मी तिचा खाऊ बनवला आणि तिला भरवलं. तोपर्यंत अशी खेळत होती. संडे असला ना की मी निवांत असते, कारण सगळे घरी असतात. त्यामुळे मला तिच्याकडे एवढं काही लक्ष द्यायला लागत नाही. काल बोर मारत होतो तर हिचीसुद्धा झोप झाली नाही. त्या आवाजाने मॅडम सारख्या उठत होत्या. आज संडे असल्यामुळे सगळी बारकी पोरं घरी, सुट्टी होती शाळेला. हे बघा, बबडी जाम आगाव झाल्या. त्या बारकी पोरगीकडनं बघा तिचं खेळणं कसं हिसकावून घेते. ती खेळवायला आली आहे तर तिच्याकडनं ते घेते. लहान लेकरं ना हे त्या वयाच्या पोरांना बघूनच खूप छान खेळतात. खूप छान वाटतं. हे बघा, दुपारी तिला मी जरा दहीभात बनवला. हा बघा, आमचा कृष्ण कसं दहीभात खाऊन नाटकं करते. कसं रे माझं गोड पापू. अशा प्रकारे तिला भरवलं. त्यानंतर आजीसोबत थोडासा टाईम स्पेंड केला. आजी पण लहानच होते रे बाबा, काय सांगावं बाबा. तसंही म्हणतात ना, लहानपण आणि म्हातारपण हे एक बालपणच असतं. तशातली काही दिशा आहे. ती परी तर काय घरी जायचं नावच घेत नव्हती. तिला अजून चिडवत होती आणि ती अजून जरा चिडत होती. असू दे, कोणतरी असेल ना खेळायला की ती पण जरा खुश होते. नाहीतर ती खूप बोर होऊन जाते. बघा, आता उभी राहायला लागली आहे ती विदाऊट सपोर्ट, पण पडते. अशा प्रकारे मग पप्पांसोबत थोडा टाईम स्पेंड करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा. हे बघा, बोर मारलं त्या दिवशी दुसऱ्या सकाळची ही अवस्था. पूर्ण धूळ झाली होती. ते आता आवरायचं.